स्तुतीचं कोणतं गीत गायलं? येस, नवीन गीत होतं. येशू मध्ये काय आहे? आनंद आहे, आनंद आहे. आनंद आहे. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आणि आपली बहीण श्वेता यांनी कोणतं वचन शेअर केलं होतं? कोण वाचलं? स्तोत्रसंहिता 11:4-5. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे. त्याचे नेत्र मानवास पाहतात. त्याच्या पापण्या त्यास अजमावतात. परमेश्वर नीतिमानाला कसास लावतो, त्याला दुर्जनाचा व अंतर्यामी माणसाचा वीट येतो. आमेन. थँक्यू विद्यावाहिनी. देवाच्या नावाला धन्यवाद. आणि आता आपण आपल्या वचनाकडे येणार आहोत. एक विशिष्ट भाग आपण शिकत आहोत ना नवीन करारामध्ये, फार महत्वाचा असणारा शास्त्र भाग, किंबहुना सर्वांच्या परिचयाचा, अनेक वेळा ज्यावर आपण संदेश ऐकलेला आहे, असा एक भाग आपण शिकत आहोत. हालेलुया. कोण सांगणार आपण कशाविषयी शिकत आहोत? देवाची शस्त्र सामग्री. ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामग्री शस्त्रसामग्री. आहे ना. आपल्या बंधूंनी आपणाला सुरुवातीपासून, थँक्यू नानी, विद्यावहिनी, हिरे अंकल, आपण सुरू करत असतानाच आपल्या बंधूंनी सांगितलं हे कुणासाठी आहे? ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांच्यासाठी ही शस्त्र सामग्री आहे. आता शस्त्र सामग्रीची गरज केव्हा लागते? आपणाला जेवताना, झोपताना शस्त्र सामग्रीची गरज लागते का? शस्त्र सामग्रीची गरज केव्हा लागते? युद्ध करताना. जेव्हा आपण युद्ध करत असतो, है ना, युद्धाला जात असतो. याचा अर्थ काय? जर आपणाला शस्त्र सामग्री घ्यावयास सांगितलेली आहे म्हणजे आपण युद्धात आहोत. कुणाकुणाला वाटतं आपण युद्धात आहोत? यस, आपण युद्धामध्ये आहोत. हालेलुया. आणि म्हणून मग पौल सुरुवातीपासून सांगत आहे. अगदी 10व्या वचनाचा आपण सारांश पाहत पुढे जाणार आहोत. 10व्या वचनाचा पहिल्याच भागात तो म्हणत आहे, आता इतकेच सांगणे आहे. आता इतकेच सांगणे आहे, किंवा शेवटी हेच सांगतो, असं आपण कधी म्हणतो? ह्याचा अर्थ काय होतो? कोण सांगणार? आता इतकेच सांगणे आहे. एखाद्याला आपण सांगतो की आता इथून पुढे नाही, आता ही लास्ट वेळ मी सांगतो. येस, हालेलुया. जेव्हा बऱ्याचशा गोष्टींवर बोध केला जातो आणि आता शेवटाकडे मी येत आहे, पण शेवटली गोष्ट ही महत्वाची आहे, लक्ष देऊन ऐका. म्हणून पौल इफिसेतील मंडळीला काय म्हणत आहे? आता इतकेच सांगणे आहे की प्रभूमध्ये, त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये किंवा त्याच्या प्रभावाच्या सामर्थ्यामध्ये सबळ, बलवान किंवा प्रबळ होत जा. तुम्हाला बलवान व्हायचंय, पण कशाने? शारीरिक कसरत करून बलवान नाही व्हायचंय. प्रभूच्या सामर्थ्यामध्ये, प्रभूच्या प्रभावाच्या शक्तीमध्ये तुम्हाला सामर्थ्यवान व्हायचंय ना. आपण शिकलो, आपल्या बंधूंनी आपणाला समजावून सांगितलं की ते प्रभूचं सामर्थ्य काय आहे आणि ते आपणाला कसं प्राप्त होत, आणि सामर्थ्याची गरज काय आहे. जसं आपण सुरुवातीलाच पाहिलं की शस्त्र सामग्री केव्हा घ्यावी लागते? जेव्हा आपण युद्धामध्ये आहोत. आणि युद्ध करत असताना काय समजणं महत्वाचं आहे? काय समजणं महत्वाचं आहे जेव्हा आपण युद्धात आहोत किंवा लढाई करत आहोत? कशाविषयी ज्ञान असणं गरजेचं आहे? आपला शत्रू. आपला शत्रू कोण आहे, है ना, त्यानुसार आपण तयारीनिशी जातो. आपला शत्रू किती सामर्थ्यवान आहे, आपला शत्रू किती घातकी आहे, किती क्रूर आहे, हे आपणाला समजल्यावर आपण युद्धास तयार होतो ना प्रियांनो. आणि म्हणून पौल समजावून सांगत आहे की तुमचं माझं झगडणं, तुमची माझी लढाई. झगडणं म्हणजे काय? युद्ध आणि झगडणं यामध्ये फरक काय? झगडणं झगडणं म्हणजे भांडण तंट. झगडणं म्हणजे वैयक्तिक, पर्सनल, पर्सनल रेसलिंग, है ना, जशी कुस्ती. असं नाही की युद्धामध्ये बरेचसे जण आहे, आम्ही मागे राहू, पुढचे जण हल्ला घेतील, नाही. ते प्रत्येकावर येणारी लढाई आहे. तुमचं माझं झगडणं कुणाबरोबर आहे? रक्त मांसाबरोबर नाही. म्हणजे काय? म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या इतर
मनुष्यांबरोबर नाही, मग ते विश्वासणारे असोत किंवा अविश्वासी असोत प्रिया. है ना, आपल्या बंधूंनी आपणाला समजावून सांगितलं की आज आपण हा दृष्टिकोन नव्याने शिकलो प्रियांनो, की आपण हे समजणं गरजेचं आहे की आपल्यावर हल्ला करणारे आपल्या सोबतीचे इतर मनुष्य नाहीत, तर ते आकाशातील दुरात्मा समूह, अंधारे युगाचा अंदाज. अधिपती, सत्ता, अधिकार यांच्या बरोबर आपलं झगडणं आहे. ते आपल्यावर हल्ला करत असतात, पण आपल्या डोळ्यांना दिसतं का? आपण काय करतो? आपल्या डोळ्यांना जे दिसतात त्यांच्याशी युद्ध करायला जातो. पण आपण नव्याने शिकलो प्रियांनो की तुमचं माझं झगडणं त्यांच्या बरोबर नाहीये, रक्त मांसाबरोबर नाही, तर अंधारातील शक्तींचा, जगाचा अधिपती, अधिकार, सत्ता, दुरात्म्यांबरोबर आपलं युद्ध आहे ना. करिंथकरास दुसरे पत्र याचा 10वा अध्याय 3 आणि 4 वचन वाचा. 2 करिंथ याचा 10वा अध्याय 3 आणि 4. दुसरे करिंथ याचा 10वा अध्याय 3 आणि 4. कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नसतो. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. आमेन. आमेन. है ना, करिंथ येथील मंडळीला देखील पौल लिहित आहे. काय लिहित आहे? आमची वस्ती देहात आहे, है ना. जोवर पृथ्वीवर आहोत तेव्हा आपल्याला हा पृथ्वीसाठीचा देह मिळालेला आहे. देह आहे, या देह स्वभावाने किंवा या देहाने आम्ही युद्ध करत नाही. का करत नाही? कारण वस्त्रे दैहिक नाही. आमचा शत्रू देह मांसाचा, रक्त मांसाचा नाहीये, आपण शिकलो ना. म्हणून आमची शस्त्रे देखील रक्त मांसाची नाही, आमची शस्त्रे दैहिक नाहीत, तर कोणती आहेत? आत्मिक आहे, ज्याविषयी तुम्ही आणि मी आता शिकणार आहोत. हालेलुया. आणि म्हणून पौल त्यांना सांगत आहे की तुम्ही वाईट दिवशी विरोध करावयाला व सर्व काही केल्यावर टिकून राहावयास समर्थ असावे, म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा. कुणाच्या भाषांतरामध्ये हा शब्द नसेल तर तो शब्द लिहा प्रियांनो. वचनामध्ये आहे देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा. मी जर लढावयास फक्त तलवार घेऊन गेली तर चालेल का? चालेल का? माझ्या हातात ढाल नसेल, माझ्या डोक्यावर शिरस्त्राण नसेल, है ना, उरस्त्राण नसेल, चिलखत घातलं नसेल, पायामध्ये पादुका नसतील, बेल्ट नसेल, कमरबंद नसेल तर चालेल का? नाही चालणार. येस, संपूर्ण शस्त्र सामग्री गरजेची आहे. कारण काय लिहिलंय वचनामध्ये? वाईट दिवशी, युद्धाच्या दिवशी विरोध करावयाला आणि सर्व काही केल्यावर. समजा युद्धामध्ये आपण ऑपोजिट जो आपला शत्रू आहे त्याला खाली पाडलं, जमीनदोस्त केलं आणि आपण स्वतः सुद्धा पडलो तर चालेल का? मग आपणाला विजयी कोण म्हणेल? तर वचनामध्ये काय लिहिलंय? सर्व काही केल्यावर टिकून राहावयाला समर्थ असावे, म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा. कुणाची शस्त्र सामग्री? देवाची शस्त्र सामग्री. देवाची. हा शब्द अंडरलाईन करा प्रिया. आपली शस्त्र सामग्री नाही, ही देवाची शस्त्र सामग्री आहे, जी देवाने देवाच्या लोकांना दिलेली आहे. आता आपण शस्त्र सामग्रीकडे येऊया. मी विनंती करेन इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय 14वे वचन वाचा. यास्तव सत्याने आपली कमर बांधून नीतिमत्वरूपी उरस्तान धारण करून शांतीच्या सुवार्तेने बनलेला सिद्धतेचा पादुका पायात घालून आणि या बस आम्ही थँक्यू. 14व्या वचनामध्ये 2 शस्त्र दिलेली. वचन पुन्हा सांगा. इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय 14वे वचन. जय श्री. येस, हा रिबेका सिस्टर, इफिस 6:14 मध्ये 2 शस्त्र सामग्री दिलेत. कोणते बरं 2 वेपन दिलेत रिबेका सिस्टर? नीतिमत्वरूपी उरस्त्राण आणि सत्याने आपली कमर बांध.
वचनामध्ये काय लिहिलंय? कशाने आपली कंबर बांधायची आहे? म्हणजे द बेल्ट. कमरबंद कसा आहे? सत्याचा. आणि दुसरं शस्त्र सामग्री काय आहे? नीतिमत्व रूपी उरस्त्राण, किंवा ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो? चिलखत, है ना. इंग्रजी भाषांतरामध्ये आहे ब्रेस्ट प्लेट ऑफ रायचियसनेस. आता पहिल्या शस्त्राविषयी आपण शिकणार आहोत, ज्याच्याविषयी लिहिलंय की सत्याने आपली कमर कसा. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याविषयी काय सांगितले, आपण ते वचन वाचूया. लूक शुभवर्तमान याचा 12वा अध्याय 35 आणि 36 वचन वाचा. लूक 12, 35 आणि 36. तुमच्या तुमच्या कमरा कमरा बांधलेल्या बांधलेल्या वाचा वाचा. तुमच्या बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या. धनी लग्नाहून येऊन दार ठोकी, तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे, म्हणून तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसासारखे तुम्ही व्हा. आमेन. आता ह्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कशाविषयी सांगत आहे? प्रभूच्या येण्याविषयी सांगत आहे ना. जेव्हा प्रभूचं येणं होईल, किंवा जेव्हा जो दृष्टांत दिलेला आहे, जेव्हा धनी येईल, तेव्हा दास कसा मिळाला पाहिजे? त्याला दिवे लावलेले. झोपेत मिळाला पाहिजे का? दिवे वचनामध्ये लावलेले. काय लिहिलंय? तुमच्या कमरा बांधलेल्या व दिवे लावलेले असावे. म्हणजे इकडे कमरा बांधलेल्या असणे म्हणजे काय? कमर कसून किंवा कमर बांधून तुम्ही कशासाठी जाता? लढण्यासाठी. लढण्यासाठी. येस. कमर बांधणे म्हणजे काय? तत्पर तयार होऊन राहणे. तयार होणे प्रियानो, तयार होणे. कुठल्याही गोष्टीला तयार तयार असणे, होणे. है ना. कमर बांधून आरामात, जो कमर सोडून आरामात बसलेला आहे, त्याला पटकन लढायला सांगितलं किंवा एखादं काम सांगितलं, तो करू शकेल का प्रियानो? नाही. इकडे प्रभू येशू ख्रिस्त कुणाला सांगत आहे? जेव्हा त्या वचनामध्ये लिहिलंय जागृतीची आवश्यकता व इमानी कारभाराचा दृष्टांत. इमानी कारभारी धन्याला कसा मिळाला पाहिजे? कमर बांधलेला, दिवा लावलेला, आणि धनी येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे, म्हणून तयार असा मिळावा. आणि इथे जेव्हा तुम्ही आणि मी युद्धामध्ये आहोत, तेव्हा युद्धामध्ये तयार होण्यासाठी, तयार होऊन उभं राहण्यासाठी सर्वप्रथम आपली कमर बांधायची. पण नुसती कंबर बांधायची आहे का? कंबर कशाने बांधायची आहे? सत्याने. सत्याने सत्याने बांधायची. कमर बांधायची. आणि ते सत्य काय आहे? वचन. प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. कुणाला माहितीये प्रभू येशू ख्रिस्ताने आज जस्ट बायबल क्विज, कुठल्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलंय मार्ग, सत्य व जीवन मीच आहे? अध्याय सांगितला तरी चालेल, आपण त्या व्यक्ती. जॉन 14:16. योहान 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 14:6. येस, इफ आय एम नॉट रॉंग. योहान 14:6 काढूया. थँक्यू रेबेका सिस्टर. आणि आधी आपण सर्वजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. हालेलुया. वाचा, वचन वाचा. तेव्हा त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता येईना. नाही, योहान सांगितले. सॉरी. येस, योहान. हे तर योहान 14:6. हा 14:6. येशूने म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणी जात नाही. आमेन. आम्ही नियमशास्त्र. नियमशास्त्र आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे कारण तारण. हे रद्द दोन करण्यात. गोष्टी पाठ झालं पाहिजे. येस, वाचा. नियमशास्त्र रद्द करण्यात आलं. येस, ते वचन वाचा. ते वचन सर्वांनी पाठ करा. योहान 1:17. योहान कृत शुभवर्तमान 1 अध्याय 17 वचन.
कारण नियम शास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते, कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. आमीन. सगळ्यांनी तुम्ही आणि मी आपल्या अंतःकरणावर करूया. मोशेच्या द्वारे काय आलं? काय देण्यात आलं? नियमशास्त्र. नियमशास्त्र, लॉ है ना. मोशेच्या द्वारे नियमशास्त्र देण्यात आलं, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे काय देण्यात आलेली आहे? कृपा व कृपा सत्य. व सत्य. कृपा व सत्य. तुमच्या माझ्यावर कृपा झालेली आहे. तो सत्य, देवाचा सत्याचा आत्मा ज्याच्यावर आहे ना. आपली बहीण नीता यांनी यशया 11 मधला तो संदर्भ सांगितलाय, आपण तो देखील वाचूया. यशया 11:5. धार्मिकता त्याचे वेष्टन व सत्यता त्याचे कमरबंद होईल. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी दिलंय, धार्मिकता त्याचे वेष्टन व सत्यता त्याचा कमरबंद होईल. तो सत्य, कृपा आणि सत्य ज्याच्याद्वारे आले, मार्ग सत्य व जीवन जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य काय करेल? सत्य तुम्हाला काय बंधमुक्त करेल? करेल. बंधमुक्त करेल. है ना. तुम्ही पापाच्या दासात राहणार नाही. त्या सत्याने आपली कंबर कसा. म्हणजे काय? अजून एक वचन वाचून आपण त्याच्या संदर्भाकडे येऊया. योहान 17:17 देखील वाचा कोणीतरी. योहान 17:17. योहानकृत शुभवर्तमान 17:17. तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझे वचन हे सत्य आहे. आमेन. ना, देवाचा लिखित शब्द आणि देवाचा शब्द जो प्रभू येशू ख्रिस्त, देवाचं वचन हे सत्य आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे, तू सत्य किंवा सत्य पवित्र कर, तुझे वचन हे सत्य आहे. तर मग सदा समकसणं म्हणजे काय? विरोधी कोण आहे? शत्रू कोण आहे? सैतान कसा आहे? कशाचा बाप आहे? शिकलो आपण. लबाडीचा बाप आहे. प्रारंभापासून कशात टिकला नाही? सत्यामध्ये टिकला नाही तो सर्वांना. येस. येस. प्रारंभापासून तो सत्यात टिकला नाही. जो खोटा आहे, जो लबाडीचा बाप आहे, जो खोटं बोलून फसवितो है ना. त्याच खोट्याविषयी देवाने आपणाला, तुम्हाला आणि मला अनेक वेळा सूचना दिली आहे ना. प्रभूने काय सांगितलं? शेवटल्या काळात पुष्कळ कोण उठतील? खोटे संदेश. आपण ते वचन है ना. मग ते शुभवर्तमान 24वा अध्याय 25 ते 27 वचन वाचा. मत्तई 24, 25 ते 27. पहा, मी हे अगोदरच तुम्हाला सांगून ठेवले आहे. यास्तव कोणी तुम्हाला म्हणतील, पहा तो अरण्यात आहे, तर जाऊ नका. तुम्हाला म्हणतील, पहा तो आतल्या खोल्यांत आहे, तर ते खरे मानू नका. कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चकाकत जाते, तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. आमेन. आमेन. वचनामध्ये प्रभूने शेवटल्या काळाविषयी सांगत असताना काय सांगितले? कारण खोटे ख्रिस्त, खोटे संदेष्टे होतील आणि काय करतील? मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील. कशासाठी? की साधेल तर निवडलेल्यांस देखील फसवावे, खोटेपणाने फसवावे. पण वचनामध्ये प्रभू काय म्हणत आहे? मी हे अगोदरच तुम्हाला सांगून ठेवले
आहे, यास्तव कोणी तुम्हास म्हणेल पहा, म्हणजे तो ख्रिस्त अरण्यात आहे तर तिकडे जाऊ नका, तुम्हाला म्हणतील आतल्या खोल्यांत आहे तर खरे मानू नका. का खरे मानू नका? कारण प्रभूने स्पष्ट सांगितलेलं आहे, कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चमकते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. जसे देवदूत है ना प्रेषितांना म्हणाले, जसा तुमच्यामधून ख्रिस्त स्वर्गात घेतला गेला तसेच त्याचे येणे होईल. म्हणून तुम्हाला कोणी फसवू नये. पुष्कळ खोटे फसवणारे, खोटे शिक्षक, खोटे ख्रिस्त, खोटे संदेष्टे उठतील. है ना, आपण इफिस मध्ये देखील शिकलो. इफिस 4:14 वाचा कोणीतरी. इफिस 4:14 त्याच्यामध्ये ते कारण दिलेलं आहे. ह्यासाठी की आपण ह्यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. आमेन. प्रत्येक शिकवण रूपी किंवा उपदेश रूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे आणि मनुष्यांच्या धूर्तपणाने आणि भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने कोणी तुम्हाला मला फुसलवू नये. म्हणून काय करा? सत्याने आपली कंबर बांध. खरोखर सत्य तुम्हाला मला कळलंय का? त्या सत्यामध्ये तुम्ही टिकून फर्म उभे आहात का? म्हणजे सत्याने आपली कमर बांध. आणि ते सत्य काय आहे? कोण सांगणार? सत्य काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त. विश्लेषण करून कोण सांगणार? कोण आहे प्रभू येशू ख्रिस्त? काय केलेलं आहे? काय करणार आहे? मार्ग, सत्य आणि जीवन. कोण आहे प्रभू येशू ख्रिस्त? मार्ग, सत्य पुनरुत्थान आणि व जीवन. जीवन आहे. पुनरुत्थान व जीवन आहे. लोक म्हणतात चांग संदेष्टा, उत्तम गुरुजी, चांगला शिक्षक, चांगला मनुष्य. कोण आहे प्रभू येशू ख्रिस्त? सत्य तुम्हाला मला समजलंय का? तो देवाचा पुत्र आहे. आमेन. तो देवाचा पुत्र, तो मसीहा, तो तारणारा. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, पूर्ण मनुष्य पण पूर्ण देव, तुमच्या माझ्यासाठी देही झाला. त्याने तुमच्या माझ्यामध्ये वस्ती केली. संपूर्ण नीतिमान पूर्ण आयुष्य जगला. हालेलुया. पूर्ण नीतिमान मनुष्य, ज्याच्यामध्ये एकही दाग, एकही कलंक, एकही सुरकुती नाही, निर्दोष, निष्कलंक. त्याने तुमच्या माझ्यासाठी काय केलं? राऊत अंकल सोडून आता कुणीतरी सांगा. क्रूसावरती बलिदान. वधस्तंभावर तुमचं माझं मरण सोसलं. अजून पुढे त्याला कबरेत ठेवण्यात आलं. किती दिवस? आपल्या पापांसाठी स्वतःला रिक्त केलं. आपल्या पापा स्वतःला रिक्त केलं, स्वतःचं रक्त वाहू दिलं. स्वतःच्या रक्ताने तुमच्या माझ्या पापांचं पूर्ण प्रायश्चित्त केलं, पूर्ण खंडणी भरली. मग त्याचा देह कुठे ठेवण्यात आला? त्याला कुठे ठेवण्यात आलं? अपराधी म्हणून मारला गेला, पण त्याला धन्वंताची कबर मिळाली ना, त्याला कबरेत ठेवण्यात आलं. आणि तिसऱ्या दिवशी काय झालं? मेलेल्यातून पुन्हा उठला. मेलेल्यातून पुन्हा उठले है ना. तिसऱ्या दिवशी पुनरुत्थान झालं. पुनरुत्थानाचं प्रथम फळ, कारण मरण त्याच्यावर राज्य करू शकत नाही, त्याने मरणाची नांगी मोडलेली आहे. तू आपल्या पवित्र पुरुषाला पुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. तो देवाचा पवित्र पुरुष, ज्याच्यामध्ये संपूर्ण संदेष्टांचे शास्त्रलेख पूर्ण होतात, तो देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, जो पुनरुत्थित झाला, शिष्यांना दिसला, नंतर कुठे घेतला गेला? स्वर्गात. स्वर्गात घेतला गेला. आता कुठे आहे? देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. देवपित्याच्या उजवीकडे बसून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे. आणि तेथून तो येणार आहे. जसं प्रभूने स्वतः म्हटलं, जशी वीज पूर्वेपासून पश्चिमेकडे चमकते, तसा तो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास व राज्य करावयास येणार आहे.
ह्या सत्याने तुम्ही आपली कंबर कसली आहे का? काही हो, जगामध्ये काही, आता उद्या जग संपणार आहे, परवा हे राष्ट्र त्या राष्ट्रावर उठणार आहे, आता ही मरी आली आहे, ती मरी आलेली आहे, आता विश्वासणाऱ्यांचा छळ होत आहे, आता हे राज्य येत आहे, ही सत्ता येत आहे, काहीही हो, सत्य काय आहे की तुमचा माझा प्रभू राजा आहे. तो आजही राज्य करत आहे आणि युगानुयुग राज्य करणार आहे. ह्या सत्याने आपली कंबर कस. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. कृपा आणि सत्य ज्याच्याद्वारे आलेले आहे ना, त्या सत्याने कमर कसून आपणाला युद्धास तयार व्हायचंय. मग खोटा जो लबाडीचा बाप आहे, जो फसवणारा आहे, तो तुम्हाला काही सांगू दे. तुमच्या विश्वासाचा पाया कोण आहे? कोणशिला? तो सत्य आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. दुसरी शस्त्र सामग्री काय लिहिली आहे 14व्या वचनामध्ये? कोण सांगणार? दुसरी शस्त्र सामग्री काय आहे? नीतिमत्व रूपी नीतिमत्व रूपी उरस्त्राण, किंवा आपण आपल्या भाषेत म्हणू चिलखत है ना, ब्रेस्टप्लेट ऑफ रायचियसनेस. आता उरस्त्राण किंवा चिलखत का बरं घातलं जातं? कोण सांगणार? युद्धामध्ये जेव्हा तुम्ही बघितलं असेल लढाई करायला जाणाऱ्या योद्ध्यांना, सैनिकांना, का बरं स्पर्धेपासून बाण लागू नये म्हणून. आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून. येस, आपल्या शरीराला इजा होऊ नये. येस, आणि स्पेशली उरस्त्राण घालतो आपण संपूर्ण शोल्डर पासून अगदी कमरे खालपर्यंत चिलखत असतं, किंवा कमरेपर्यंत तर नक्कीच असतं. का असतं? महत्वाच्या गोष्टी है ना, आपलं हृदय, आपले फुफ्फुस, कारण शत्रू हल्ला कुठे करतो? एकतर शिरच्छेद करावा किंवा हृदयामध्ये तलवार मारावी, की काय करावं? त्याचा अंत व्हावा. नीतिसूत्रे 4:23 मध्ये काय म्हटलंय? सर्व रक्षणीय गोष्टींपेक्षा, वाचा ते वचन, नीतिसूत्रे 4:23. आपल्या हृदयाचे विशेष रक्षण कर, कारण त्या जीवनाचा उगम आहे. मी सर्व रक्षणीय गोष्टींपेक्षा आपल्या अंतःकरणाचे किंवा हृदयाचे विशेष रक्षण कर, कारण त्या जीवनाचा उगम आहे. आता आपल्याकडे आपलं चिलखत, आपलं स्वतःचं नीतिमत्व आहे का? ते काय आहे त्याविषयी वचन वाचूया. मी विनंती करेन, पहिल्याने यशया 64:6 कुणीतरी वाचा. यशया 64:6. आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत. आमची सर्व नीतीची कृत्ये घाणेरड्या वस्त्रांसारखी झाली आहेत. आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत. आमच्या अधर्माने आम्हाला वादळाप्रमाणे उडवून दिले आहे. आपलं जे आपल्याकडे स्वतःकडे असणारं चिलखत कसं आहे? कसं आहे आता ह्या वचनानुसार सांगा. काय लिहिलंय वचनामध्ये? तुमची माझी नीतिकृत्ये किंवा धर्मकृत्ये कशी आहेत? घाणेरड्या चिंधीसारखी. घाणेरड्या चिंधीसारखी. घाणेरड्या चिंधीचं कोणी चिलखत बनवून घालेल का? घातलं तर काय होईल? घातलं तर काय होईल? बचाव होणारच नाही ना प्रियांनो. घाणेरडी चिंधी ऑलरेडी फाटलेली आहे. येस. चिलखत कसं घालतात? चिलखत कशा मटेरियलचं कसं असलं पाहिजे? त्याच्या काय क्वालिटीज असल्या पाहिजे? कोण सांगणार? उरस्त्राण किंवा चिलखत कसं असलं पाहिजे? येस, लोखंडी आणि मजबूत. मजबूत असलं पाहिजे. यस, स्टर्डी, लोखंडासारखं. येस, अजून त्याची गॅरंटी असली पाहिजे का जेणेकरून त्यातून आपल्या शरीराला इजा होणार नाही. यस, कसली गॅरंटी असली पाहिजे? त्याला काय गॅरंटी असली? आपल्या शरीराला इजा संरक्षण करेल. येस, एक क्वालिटी फार महत्वाची आहे, ती मला हवी. प्रत्येक भावासाठी सक्षम. प्रत्येक गावासाठी सक्षम. येस, म्हणजे तोच शब्द मी शोधत होती. थँक्यू अद्विता. इनपेनिट्रेबल. कळलं? त्याला काय शब्द म्हणतात? थँक्यू. अगदी मराठीमध्ये
परफेक्ट शब्द सांगितला की अभेद्य. येस, थँक्यू संदेश. अभेद्य. तुम्ही केसेस ऐकल्यात की बुलेट प्रूफ जॅकेटने काम नाही केलं आणि लोकांचा मृत्यू झाला? ऐकलंय तुम्ही प्रियांनो? ऐकलं असेल. मुंबईमध्ये ही घटना झालेली आहे. येस, 26/11. किती? येस, 26/11. 26/11. येस, महत्वाचं आहे चिलखत. पण आपल्याकडे तर कसं चिलखत आहे, घाणेरड्या चिंधीचं. पालापाचोळ्याचं कोणी चिलखत बनवेल का? आता तुम्ही सर्वांनी क्वालिटी सांगितल्या, मजबूत, लोखंडासारखं प्रोटेक्ट करता येणार सारखं, प्रत्येक घाव घेण्यास सक्षम, अभेद्य. मग असं चिलखत कोण देतं? जो स्वतः अभेद्य, कधीही न बदलणारा आहे, मजबूत गड आहे. कोण? प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून काय लिहिलंय वचनामध्ये? फार महत्वाची शस्त्र सामग्री आहे प्रियानो. आपण फार त्याचा वरवरचा भाग बघत आहोत. देवाच्या आत्म्याने आपण फार डीप त्याचं स्टडी करणार आहोत, कारण हे तुमच्या माझ्या दैनंदिन ख्रिस्ती जीवनासाठी महत्वाचं आहे. हालेलुया. नीतिमत्व रूपी उरस्त्राण, त्या नीतिमत्व रूपी चिलखत तुम्ही आणि मी परिधान केलेलं हवं. नाहीतर आपल्या हृदयावर, आपल्या फुफ्फुसांवर, आपल्या जीवावर आघात होतील प्रियांनो. जर ते चिलखत आघात घेण्यास सक्षम किंवा स्ट्रॉंग नसेल तर काय होईल? आपल्याला इजा होईल प्रियांनो. मग ते कोणतं नीतिमत्व रूपी उरस्त्राण आहे? 2 कोरिन्थ्याचा 5वा अध्याय 21वा वचन वाचा. 2 कोरिन्थ 5:21. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरता पाप असे केले, ह्यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. आणि ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला तुमच्या माझ्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हा. आता तुम्ही आणि मी, आता तुम्हीच मला उत्तर द्या, हे नीतिमत्वाचं उरस्त्राण कुठे मिळेल? कुठे मिळेल? आपल्याकडे आता आपण हे समजून गेलोय प्रियांनो की आपल्याकडे जे नीतिमत्वाचं उरस्त्राण आहे ते कुचकामी आहे, ते पालापाचोळा कचरा आहे, फाटकी चिंधी आहे, घाणेरडी चिंधी आहे. मग आता हे नीतिमत्वाचं उरस्त्राण कुठे मिळेल? माझा प्रभू प्रश्न कळला? येशू ख्रिस्त, येशू ख्रिस्तावर. प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व. मग ते कसं प्राप्त होईल? हा माझा प्रश्न आहे. ख्रिस्ताकडेच आहे ते. येस, आमेन. त्याच्या वचनात आणि विश्वासात टिकून ख्रिस्ताला परिधान केल्यानंतरच. येस, हालेलुया. तुम्ही सर्व बरोबर सांगतायत, पण अजून अगदी परफेक्ट उत्तर. येस. आम्ही आमची पापी पत्रे घेतली. पापे पदरी घेतली. येस. अजून अनेक वेळा याचा अभ्यास केला. अगदी रोम मध्ये तर एकदम डिटेल मध्ये केलाय. रोम करासपत्र, करिंथ करासपत्र, आणि अगदी विश्वासाचा पाया आहे हा. अर्ध उत्तर पण मी सांगितलं. पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. अब्राम कसा नीतिमान ठरला? येस. विश्वासाने. विश्वासाची ढाल हाती विश्वासाचा घेतल्यानंतर. पिता म्हणतात. मग तुम्ही आणि मी कसे नीतिमान ठरणार? कसे नीतिमान ठरणार? अब्राम विश्वास ठेवून. विश्वासानेच प्राप्त होणार आहे. विश्वासाने. येस. नीता, तू काय म्हणत होती? सॉरी. मागे जसं आपण शिकलो की आम्ही नीतिमान कसे ठरणार, तर जेव्हा देवपिता आमच्याकडे बघतो आणि त्याला आमच्यामध्ये आम्ही नाही तर ख्रिस्त दिसतो, तेव्हा आम्ही नीतिमान. आमेन. जर ख्रिस्त उभा आहे परमेश्वरासमोर तर तो नीतिमान, तो एकटाच नीतिमान पुरुष आहे. मग तुम्हाला आणि मला ते नीतिमत्व कसं मिळेल? जसं तुम्ही सर्वांनी सांगितलं, विश्वासाच्या द्वारे. काय विश्वास धरणं गरजेचं आहे? आता आपण अगदी डीप जाणं गरजेचं आहे. काय विश्वास असला पाहिजे
तर तुम्ही आणि मी देवासमोर नीतिमान ख्रिस्त पाहिजे प्रभू तुमच्या माझ्यामध्ये. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आमच्यासाठी, आमच्या पापासाठी आला आणि पापा आमच्या पाप मुक्तीसाठी तो क्रुसावरती गेला, पुन्हा पुनरुत्थान झाला. तुमच्या आमच्यामध्ये ख्रिस्त दिसणं हा गरजेचा आहे. तर हिरे साहेब किंवा मी नाही किंवा दीदी नाही, पण ख्रिस्त तुमच्या आमच्यामध्ये दिसणं खूप गरजेचं आहे. आता सर्वांनी ऐका प्रियांनो, अगदी बरोबर. पण लक्षात ठेवून ऐका, तुमचा माझा विश्वास काय असला पाहिजे. सर्वात प्रथम मी पापी आहे. प्रत्येकाने आपल्या हृदयावर हात ठेवून म्हणा, मी पापी आहे. म्हणण्यासाठी नाही, त्याच्या पूर्ण जाणीवेने मी पापी आहे. तेव्हा मी तुझ्या विरुद्ध आणि तुझ्या विरुद्धच पाप केलेला आहे. तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील, तू निवाडा करशील तेव्हा निर्दोष किंवा निस्पृह ठरशील. मला शिक्षा देण्यास मरणदंड, तो वधस्तंभ माझ्यासाठी योग्य आहे. युगानुयुगाचा नरकाग्नी माझ्यासाठी योग्य आहे. पण केवळ माझ्या देवाची कृपा आहे, केवळ माझ्या देवपित्याची ही प्रीती आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्याने माझ्यासाठी तो निर्दोष पोकरा दिला आणि माझ्यासाठी माझा मसीहा माझी पाप वाहून त्याने त्या वधस्तंभावर नेली. माझ्या पापांची पूर्ण खंडणी आपल्या रक्ताच्या एक एक थेंबाद्वारे त्याने भरली आणि मला पापमुक्त केलेलं. आता मी जगतो असा नाही, तर आता माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. हा पूर्ण विश्वास आहे. तर कसे आहोत आपण? जसं तुम्ही सर्व म्हणालात. मग परमेश्वराला काय पाहणार? परमेश्वर आपला प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला पाहणार की हा ख्रिस्ताचा आहे, ह्याच्यामध्ये ख्रिस्त जगत आहे, तर हा नीतिमान आहे, ह्याने नीतिमत्वाचं उरस्त्राण घातलेलं आहे. मग अंधारातली कोणती शक्ती तुम्हाला दोष लावेल? मग सैतान तुम्हाला काय म्हणेल? किती वेळा प्रभूची परीक्षा झाली प्रियांनो? किती वेळा? तुम्ही सांगा किती वेळा झाली प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा? किती वेळा? 3दा. हिरे अंकल म्हणतायत 3दा, मी म्हणते चूक. तुम्ही सांगा किती वेळा? किती वेळा झाली? घाबरू नका, सॉरी मी असं म्हणणार नाही, चूक. सांगा किती वेळा झाली? 3 वेळाच. 3 वेळाच. अनेक वेळा झाली प्रियांनो, अनेक वेळा. सैतानाने तो पॅटर्न तिकडून स्टार्ट केला, लक्षात घ्या. त्याच पॅटर्नने अधिक तीव्ररित्या प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली. त्याचे स्वतःचे भाऊ बहीण म्हणाले, तू ख्रिस्त आहेस ना, जा स्वतःला प्रगट कर. जसा सैतान म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस ना, उडी टाक, मग तुझे देवदूत तुला जेलून धरतील. पिलात म्हणाला, तू ख्रिस्त आहेस का, माझ्या पुढे कबूल कर, मी तुला सोडवावयास सक्षम आहे. हेरोद म्हणाला, तू ऐकव मला. वधस्तंभावर देखील परीक्षा झाली ना प्रियांनो. चोरांनी घेतली. याजक शास्त्री म्हणाले, खरोखर देवाचा पुत्र असशील तर खाली ये, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू. चोर काय म्हणाला? स्वतःचीही सुटका कर, आमचीही सुटका कर. किती वेळा परीक्षा झाली. पुनरुत्थानानंतरही झाली. शिष्य काय म्हणाले? प्रभू, आता तरी तुम्ही राज्य प्रस्थापित करणार का? हालेलुया. विश्वास धरला नाही अनेकांनी. थोमा म्हणाला, जोपर्यंत मी व्रणामध्ये हात घालणार नाही, कुशीमध्ये हात घालून चाचपून पाहणार नाही, मी विश्वास ठेवणार नाही. किती वेळा प्रियन, किती वेळा परीक्षा झाली. तसंच तुमच्या माझ्याकडेही येणार. काय विश्वास धरून फायदा? तुमच्या जीवनात काहीच चांगलं होत नाही. तुम्ही रोज पडता, रोज पडता, रोज पडता. तुम्ही कसं देवासमोर उभं राहणार? सैतान, दुरात्मे अनेक माध्यमातून तुमच्या कानाशी बोलतील. तुम्ही कसले नीतिमान? तुम्ही खोटं बोलता, वाईट वागता, राग करता. पण तुमचं उरस्त्राण कसलं असलं पाहिजे? मी पापी आहे, मी पडत आहे, पण रोज आणि रोज मी माझ्या प्रभूमध्ये उभा राहत आहे. रोज आणि रोज अधिकाधिक त्याच्या प्रतिमेमध्ये मी रूपांतरित होत आहे. त्याचं नीतिमत्व मला प्राप्त झालेलं आहे. प्रायश्चित्ताच्या दिवस आपण शिकलोय ना प्रियांनो. लेविय 16 व्यवस्थित लक्ष देऊन वाचा प्रियांनो. फार सुंदर अध्याय आहे.
मुख्य याजक अहरोन काय करत असे? 2 बकरे असत है ना. कोण सांगणार कुठले 2 बकरे? 2 बकऱ्यांवर चिठ्ठ्या टाकल्या जात. एक कोणता? एक एक निर्दोष पाप एक पाप बलीचा बकरा. लक्ष देऊन ऐका. एक पाप बलीचा बकरा आणि एक पाप वाहून नेण्याकरिता. दोन्ही गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण होतात. त्याने तुमची माझी पापे नुसती वाहून नेली नाही प्रियांनो, तर त्यासाठी पूर्ण प्रायश्चित्त केलंय. आता तुम्हाला मला कोणीही पापी ठरवू शकत नाही. आमेन. ते त्या ख्रिस्ताच्या विश्वासाद्वारे मिळणारं नीतिमत्व आहे. अब्राहम नीतिमान होता का? दावीद नीतिमान होता का? ज्याचं पत्र आपण वाचतो तो पौल काय म्हणतो? मी पापी लोकांमध्ये कोण आहे? पापी लोकांमध्ये मी कोण आहे? मुख्य आहे. आय एम चीफ ऑफ सिनर्स, है ना. हालेलुया. जो म्हणतो किती मी कष्टी, माझा या जे मी करू इच्छितो ते मी करत नाही आणि जे मला नाही करायचंय ते मी करतो. किती मी कष्टी प्राणी, रोम 7 मध्ये लिहिलंय. पण त्याचं उत्तर रोम 8:1 मध्ये आहे. काय आहे त्याचं उत्तर? कोण सांगणार? रोम 8:1 वाचा. रोमकरास पत्र 8 अध्याय 1 वचन. म्हणून ख्रिस्त येशू मध्ये असलेल्यांना दंड आज्ञा नाही, कारण आमेन. येस, बस आमेन. बस. आमेन. म्हणून सगळ्यात कम्फर्टिंग आनंददायी वचन बरीचशी आहेत, पण हे त्यापैकी एक आहे. फार सुंदर वचन. जितके म्हणून जे ख्रिस्त येशू मध्ये आहेत त्यांना काय नाही? दंडाज्ञा नाही. त्यांना दंडाज्ञा दंडाज्ञा नाही. नाही. त्यांना दोषही नाही आणि त्या दोषाची शिक्षाही नाही. दंडाज्ञा नाही. ते नीतिमान आहेत. केवळ आणि केवळ स्वतःच्या घाणेरड्या नीतिमत्वाच्या कृत्यांनी नाही. मी आयुष्यभर एकही रविवार, एकही प्रभुवार न चुकवता चर्चला गेले. मी माझ्या प्रत्येक पगाराचा दशमांश दिला. मी चर्चमध्ये कित्येक वर्ष काही विशिष्ट पद भूषवली. माझ्या संपूर्ण कुटुंबाला मी ख्रिस्तामध्ये घेऊन आलो किंवा आले म्हणून नाही. ही सर्व काय आहेत? ही सर्व घाणेरडी फाटकी चिंधी आहेत. त्याचे उरस्त्राण घालून नाही चालणार प्रियानं. ख्रिस्ताचं नीतिमत्व जे त्याच्यावरील विश्वासाने मला प्राप्त झालेलं आहे त्याचं चिलखत मला चढवायचंय. ते इनपेनिट्रेबल आहे. त्याला दुष्ट दोष लावू शकत नाही. त्याला पेनिट्रेट करू शकत नाही. आमेन. ते चिलखत अभेद्य आहे प्रिया. त्याच्यावर कुठलं मिसाईल जरी पडलं ना तरी तुम्ही असे ताट उभे राहणार. ते तुम्हाला मला टिकवून ठेवणार. कुठपर्यंत? की जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्यावर मरणाची देखील सत्ता नाही. ते मरणार देखील नाहीत. ते ख्रिस्तामध्ये झोपी जाणार. हालेलुया. अजून शस्त्र सामग्री आपण उद्या अभ्यास करणार आहोत. आज आपण इथे थांबूया. इथून पुढची वेळ आपल्या संचालक हिऱ्यांत. धन्यवाद दीदी. आज सुंदर असं ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामुग्री कशी असली पाहिजे, कसं आपण धारण केलं पाहिजे आणि आमचं उपस्राण कसं असलं पाहिजे, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून देवाला आपण धन्यवाद देऊया आणि इथून पुढची वेळ आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि इथून पुढची वेळ आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री गीत गाऊन थांबूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव घातले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे, त्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाच दे, जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ, गौरव सर्व काळ तुझीच आहे. आमीन. या रात्री ईश्वरा तू सांभाळ
आयुष्यभर राखीता करावा प्रदिवा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. गुड नाईट. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. सर्वांना Lord. Good night. मसीही गुड नाईट. Praise the Lord. Good night.